शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकम् निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दम् सोऽहं रूपं नमाम्यहम्। आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. काय सांग झाले काहीची बाही पुढे चाली नाही आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिवाळा तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभव सरसा मुखी आला. खूप प्रसिद्ध अभंग. आणि आपल्याला ते ऐकताना सुद्धा खूप छान म्हटले गेलेले आहेत, त्यामुळे विलक्षण आनंद होतो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की योगपर अभंगांच्या मालिकेमधला हा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या. सर्वसाधारण पातळीवरच्या अभंग आनंदाच्या बद्दल इथं काही बोललेलं नाहीये, हे तर सगळ्यांना कळतच आहे. म्हणजे आनंदाचा डोह म्हणजे काय असेल, तर माझ्यामध्ये असा विचार येतो की आनंदाचा डोह म्हणजे अंतःकरण असेल आणि त्याच्यामध्ये आनंदाचे तरंग उठतात. सोपं वाटतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही समजायला अवघड काही नाही. पण आनंदाचे अंग आनंदाचे म्हणजे काय हे आपण तसंच पुढे जातो, त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आनंदाचे अंग आनंदाचे याचा डोह हा शब्द असाच वापरलेला आहे. काही शब्द असे वापरावे लागतात की ज्यामुळे कल्पना यावी एवढंच. समर्थांनी असं म्हटलेलं की आकाशाचा डोह भरला, कदापि नाही उचंबळाला. आता सगळीकडेच ते व्यापून आहे, त्यामुळे ते वर खाली व्हायला जागाच नाही स्वतंत्र, कारण की आकाशच आहे सगळीकडे. तर आकाश वर खाली कसं होईल, कारण की अशी जागा पाहिजे की जिथं ते वर खाली होऊ शकेल. म्हणून कदापि नाही उचंबळाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. जिकडे तिकडे पसरला असंभाव्य, तो शब्द इथं तुकाराम महाराजांनी त्याच भूमिकेतनं वापरलेला आहे. आनंदाचा डोह, त्यांनी आकाशाचा डोह म्हटलं, यांनी आनंदाचा डोह म्हटलं. कारण परमेश्वराचं स्वरूप वर्णन करताना, परमात्म्याचं स्वरूप वर्णन करताना सच्चित आनंद असं त्याचं वर्णन केलं गेलं. आणि त्यामध्ये असलेला हा जो आनंद आहे त्याला धरून हे सगळं बोलणं चाललेलं आहे. सत म्हणजे सत्ता मात्र,
तत्वस्वरूप. दुसऱ्या अध्यायात वर्णन केलं तसं. तीन गोष्टी आहेत की सगळीकडे व्याप्त आहे, सर्व त्यांनी व्याप्त आहे, म्हणजे सगळीकडे व्यापून आहे, सर्वव्यापी. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात काही बदल होत नाही, अपरिवर्तनीय आहे, अविनाशी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अप्रमेय आहे. याचा अर्थ ते तर्काने जाणता येण्यासारखं नाही, गणित मांडून ते जाणता येण्यासारखं नाहीये तर्काच. देअरफॉर दिस इज परमात्मा असं म्हणता येत नाही, किती तर्क विचार केला तरी. म्हणून हे तीन गोष्टी आणि त्याच्यावरती नित्या सर्वगता स्थाणू अचलोयम सनातन, हे सगळं जे वर्णन आहे हे सगळं त्या तत्वस्वरूपाचं आहे. त्यामुळे त्या तत्वस्वरूपाच्या बाबतीमध्ये अनुभवाचा प्रश्न नाहीच आहे. त्याच्याशी तदाकार होणे एवढंच फक्त त्याला जाणण्याच्यासाठी म्हणून, आणि आहोतच आपण त्याच्याशी तदाकार, हेच आपलंच आपल्याला समजणे तत्वज्ञान. पण अनुभूतीच्या पातळीवरती दोन गोष्टी येतात की चैतन्यमय आहे आणि आनंदमय आहे. म्हणून सच्चिद आनंद याच्यामधला सत अनुभूतीच्या पातळीवरती न होता तो तदाकार झाल्याशिवाय तो कळतच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही. शंकराचार्यांनी ज्यावेळेला तू कोण आहेस असं त्यांना गुरूंनी विचारलं, त्यावेळेस जे उत्तर दिलं, चिदानंद रूप शिवोहम शिव. त्याच्यामध्ये सत चिदानंदम असं म्हटलेलं नाही, नुसतं चिदानंद रूपम म्हटलेलं आहे. कारण की चित आणि आनंद हे अनुभूतीच्या पातळीवरती येऊ शकतात. सत हे अनुभूतीच्या पातळीवरती येण्याचा प्रश्न आहे, त्याच्याशी तदाकार होणे एवढंच. चिदानंद रूप शिवोहम शिव. मग हा जो आनंद आहे की सगळीकडे जे तत्व आहे त्या तत्वाचा ज्या वेळेला चित्त अनुभव घेतं, म्हणजे त्याच्याशी स्पर्शित होऊन जातं, त्यावेळेला त्याला जो अनुभव येतो त्याच्यामध्ये ते वर्णन करतं त्याचं. तर त्यावेळेला ते तत्वस्वरूपाचं वर्णन करताना ते हे सगळं सांगितलं जातं की असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, पण ते काही प्रत्यक्षात समजण्यासारखं नसतं. पण ही गोष्ट की चैतन्य आहे, चैतन्यमय आहे आणि आनंदमय आहे. म्हणून आनंदाचा डोह याचा अर्थ सर्व विश्वव्यापी परमात्मा, त्याचं जे आनंद स्वरूप आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे. आणि ते कळल्यानंतर जी एक शांत सुखमय अशी अवस्था निर्माण होते, त्या अवस्थेला आनंद, आणि तो वृत्तीरूपाने प्रगट होतो, त्यावेळेला त्याला तरंग असं म्हणतात. आनंदाच्या डोही आनंद तरंग. चित्त तदाकार होऊन गेलेलं आहे, आता कळून चुकलेलं आहे परमात्मा स्वरूप आणि आत्मस्वरूप एकच आहे हे सगळा अनुभव घेतला. परंतु त्या अनुभवाच्या मध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये जात 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 चित्त पूर्ण तदाकार होतं. त्याचं वर्णन योगशास्त्रकारांनी 4 प्रकारच्या समाधी सांगितल्या आहेत. त्याच्यामधलं एक सवितर्क समाधी, म्हणजे एक बाह्य स्थूल आलंबन असतं. एखाद्या देवतेचं चित्र असेल म्हणा किंवा त्याची प्रतिमा असेल, त्याच्याशी तदाकार चित्त होऊन गेलं, बाकी कशाची आठवण नाही, अशी स्थिती निर्माण झाली की त्याला सवितर्क समाधी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर एखादी धारणा धरली की सगळीकडे परमात्मा तत्व आहे, आत्मतत्व, आणि ते एकच आहे, मी तेच आहे, आणि त्या धारणेमध्ये चित्त पूर्णपणे विलीन होऊन गेलं, बाकी दुसरी कुठलीही गोष्ट त्या चित्तात राहिली नाही. मग एखादा मंत्र पण ते सांगणारा जर का असेल तर ते
तो मंत्र, कुठलाही मंत्र म्हणा, नाम म्हणा, मंत्र, जसं की सोहम आहे, की तेच मी आहे, आत्माराम मी आहे, अशा प्रकारच्या सर्व धारणा याच्याशी चित्त तदाकार होऊन गेलं, त्याला सविचार समाधी असं म्हणतात. त्याच्यानंतर ते सगळे विचारही वृत्तीही सगळ्या जाऊन एकदम शांत स्थिती निर्माण व्हायला लागते, की ज्यामुळे चित्त हळूहळू अस्तित्व स्पर्शी होतं. त्या मधल्या काळामध्ये जी शांती अनुभवला येते आणि त्या आता ते दर्शन घडतं आहे अशा अवस्थेमध्ये एक विलक्षण आनंद निर्माण होतो अंतःकरणामध्ये, आणि त्याला अंतःकरणामध्ये आनंदाचा अनुभव सोडून दुसरं काही नाही, अशी जी स्थिती तिला सानंद समाधी असं म्हणतात. आनंदच व्यापून आहे सगळ्या अंतःकरणाला. एक प्रकारे हा अभंग त्या सानंद समाधीचं वर्णन आहे. अचानकपणे होत नाही ते. मी एकदम बसल्या बसल्या एकदम उगीच स्वानंद समाधी प्राप्त होत नाही. त्या सगळ्या प्रक्रियेमधून जायला लागतं. शांतपणाने बसणे, त्याच्यानंतर त्याचा वेध घेणे, मंत्र चालवणे, हे करता 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 मंत्राचे शब्दही बाजूला पडून ज्या तत्वाचं तो मंत्र निर्देश करतोय, समजा ओंकार, सोहम, श्रीराम, त्याचा निर्देश करतोय, त्या तत्वाच्या अस्तित्वाची आतमध्ये जाणीव निर्माण होणे. या संधीमध्ये चित्ताची अत्यंत शांत सुखमय अवस्था असते, तिला आनंद असं म्हटलं जातं. म्हणून सानंद समाधीच्या नंतर काय आहे तर ही आनंद वृत्ती सुद्धा बाजूला पडून केवळ अस्मिन अस्तित्व हीच फक्त अवस्था राहते. त्याला अस्मित म्हणजे सास्मित समाधी असं म्हटलं जातं. म्हणून अगोदरचे जे सगळे प्रयत्न आहेत, शांतपणे बसणे, मंत्र घेणे, विचारधारणा घेणे वगैरे, हे इथपर्यंत चित्तामध्ये दुसरं काही नाही, फक्त तेच आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे तिला समाधीच असं म्हटलं जातं. पण तिथून शब्द सोडून तत्वाकडे झेपावणारे चित्त, अशी जी अवस्था असते त्याच्यामध्ये जे शांत सुखाचा प्रत्यय येतो, त्याला आनंद असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये हे वर्णन केलं, आनंदाचा डोह आहे सगळा परमात्माच. आणि त्याच्यातनं ते जाणवणं वृत्तीत्मक रीतीने आनंद तरंग, आनंदाच्या डोही, आनंद तरंग, म्हणजे त्यांची ती स्थिती काय असेल याची आपण इमॅजिनेशन करू शकतो. काही काव्य म्हणून केलेलं नाहीये की एक कविता केली दिवाळी अंकाला पाठवायला अशा प्रकारचं हे काव्य नाहीये. सखोलता विलक्षण आहे. आनंदाच्या डोही, आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाचे दोन गोष्टी आहेत. एक आहे अंग आणि एक अनुभव. आनंदाचा जो अनुभव येतो आहे त्याचं अंग काय आहे तर आनंद हेच आहे. म्हणजे सच्चिद आनंद हे मूळ अंग आहे. मूळ तत्वाचं जे आनंद स्वरूप आहे, जे अंतःकरणाला जाणवतं, ते सच्चिद आनंद असं आपण त्याला म्हणतो. तर ते आनंद हे अंग आहे आणि त्याच्यातनं हे आनंदाची वृत्ती निर्माण होते, म्हणजे जाणवतं, म्हणजे अनुभूतीच्या पातळीला येतं आनंदाची वृत्ती. मग केवळ वेध घेताना त्याचा वेध जो आहे तो तत्वाचा वेध घेता 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 एकदम शांत स्थिती, हळूहळू सगळे शब्दरहित अवस्था, विचाररहित अवस्था, वृत्तीरहित अवस्था आणि एकदम तत्वसंलग्न चित्त होणं, याच्या बरोबर मध्ये ही एक शांत अवस्था. पण ती आपल्याला हे जमलंय, आता हे आपल्याला गाठता येते, दिसतंय, याचा पण एक आनंद आहे. त्यामुळे आनंदाच्या डोही, आनंद तरंग, आनंदाची. आणि हा आनंद कशाचा आहे? मूळ आनंदाचाच हा आविर्भाव आहे, अभिव्यक्ती आहे. मूळ
आनंद म्हणजे सच्चिदानंद, हे मूळ तत्वाचं स्वरूप जे आहे ते, त्याचा हा आनंद आहे, सच्चिदानंदाचा. ही अनुभूती घेतल्यानंतर मग अनेक संतांनी याच्यावरती, किंवा महाराजांनी सुद्धा, तुकाराम महाराजांनी सुद्धा अनेक अभंग त्याच्यामध्ये या शब्दावरती केलेले आहेत. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेमा चालिला प्रवाहो, नाम ओग लवलाहो, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, थडी ऐक्य परत्र, तुका म्हणे समतीर. आता इकडून तिकडं जायचं नाहीये परतीराला, इकडंच आलं सगळं. ऐक्य परत्र म्हणजे ऐक्य म्हणजे अलीकडचं, आणि परत्र म्हणजे पलीकडचं. हे दोन वेगवेगळे तीरं नाही आहेत. आता सगळं काही ते एकाच ठिकाणी आलं. पलीकडं जायचं वगैरे या सगळ्या कल्पना गेल्या. अलीकडंच आहे ते, पलीकडं नाहीच आहे. थडी ऐक्य परत्र, तुका म्हणे समतीर. पण ही अवस्था प्राप्त होत असताना मला हे साधलं याचा आनंद आहे. नुसतं शांत बसलं तरी देखील आपल्याला 15-20 मिनिटं अजिबात हालचाल न करता बसता आलं तरी आपल्याला बरं वाटतं. त्या अवस्थेकडे नेणारी कुठलाही टप्पा आपण गाठला की आपल्याला आनंद होतो. अर्धा पाऊण तास कुठलाही विचार मनात या विशेष प्रक्रियेशिवाय काहीतरी विचार येऊ शकतो, प्रक्रियेचा विचार येऊ शकतो, तो धारणा म्हणून धरायला लागतो. पण बाकी काही नाही आलं म्हणजे मला ध्यान लागलं याचा एक आनंद आहे. असे सगळे टप्पे, आणि त्या आनंदाच्या मध्ये शेवटी मला हे जमलं, आणि ते केवळ अस्तित्व भान आता मला राहायला लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये आनंदाचा एक कल्लोळ निर्माण होऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये मग तो शांतीप्रधान असतो. म्हणजे असं उठून नाचावं वगैरे असं वाटत नाही, त्याच्यामध्ये शांतीप्रधान असतं. त्यामुळे तो अनुभूती रूपाने प्रगट होणारा जो आनंद आहे त्याला म्हटले तरंग, आणि तत्वस्वरूपात असलेला आनंद जो आहे त्याला म्हटलंय अंग. आनंदाची अंग आनंदाची, म्हणजे प्रगट होणारा जो आनंद आहे त्याचं अंग मूळ सच्चिदानंद आहे. अंग म्हणजे मूळ गाभा. आनंदाची अंग आनंदाची, वृत्ती रूपाने प्रगट होणाऱ्या आनंदाचं, अभिव्यक्ती रूपाने प्रगट होणाऱ्या आनंदाचं मूळ काय आहे? अंग. तर आनंदच आहे. म्हणजे मूळ परमात्मा तत्वाचा अनुभव घेतल्यानंतर ज्या ज्या गोष्टी जाणवतात ते सत चित आनंद, अशी शांत सुखमय अवस्था अंतःकरणाचा प्रतिसाद आहे. परमात्मा सांगत नाही की मी सच्चिदानंद आहे, त्याला जाणणारा म्हणतो की तो सच्चिदानंद आहे. देव कुठे डिक्लेअर करतो की आम्ही सच्चिदानंद, पण जाणणारा जो आहे तो म्हणतो की सच्चित आनंद, त्याला येणारे आनंद. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. हे एवढं समजून घ्यायसाठी म्हणून इतकी दमछाक होती. म्हणताना खूप छान वाटतं किंवा ऐकताना खूप छान वाटतं, पण मूळ तत्व आनंद स्वरूप आहे, आणि त्याची जी अभिव्यक्ती आहे ती आनंद वृत्तीने प्रगट होते. म्हणून आनंदाच्या डोही आनंद तरंग असं म्हटलं. आणि तेच पुढे असं म्हटलं की आनंद मूळ तत्वस्वरूप, आनंदाची अंग आनंदाचे. या प्रगट होणाऱ्या आनंदाचं अंग काय आहे, मूळ स्वरूप काय? तर आनंद, सच्चिदानंद मधला आनंद. एवढं समजून घेतलं की आपल्याला तो अभंग उलगडला असं समजायचं. नाही तर ऐकायला तो आनंद हा शब्दच ऐकायला खूप बरं वाटतं. दुःख हा शब्द ऐकायला बरं वाटत नाही, पण आनंदाच्या विरुद्ध शब्द दुःख नाहीये, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. प्रतिकूल असं काही निर्वाळ झालं, नको ती व्यक्ती समोर आली अचानक बोलत्या वेळेला, की जी प्रतिकूल वेदना म्हणजे संवेदना निर्माण होते, तिला दुःख असं म्हणतात. कुठल्याही पातळीवर असतं, मानसिक पातळीवरती फार असतं, शारीरिक पातळीवर असतं दुःख, त्याच्यापेक्षा मानसिक पातळीवरती जास्त असतं.
प्रतिकूल वेदनियम दुःखम. पण जोडी जी आहे ती आनंद आणि दुःखाशी नाही आहे, सुख आणि दुःखाशी जोडी आहे. आनंद ही स्वतंत्रच गोष्ट आहे जी अस्तित्वाशी संबंधित आहे. अस्तित्वाकडे चित्त जायला लागलं की त्याला अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती, सुखाने तशी परिस्थिती निर्माण होते की सगळ्या वृत्ती थोड्या शांत होतात. सुख प्राप्त झाल्यानंतर हे हवं ते हवं ते हवं असा अस्वस्थपणा थोडा कमी होतो. मग ती अनुकूल परिस्थिती असते की ज्यामुळे मूळ आनंद प्रगट होतो. पण जवळजवळच आहेत, पण थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. काय सांगो झाले काहीची या बाई. आणि हे जमून गेलं ते बनत बनत बन जाय असं म्हटलेलं आहे. तसं ते एकदम होत नाही, पण तो होता 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 पण केव्हा तरी असा एक टप्पा येतो की ते जमलं. आणि ती गोष्ट हे सांगतात की त्यावेळेला जे जमल्याचा आनंद आहे, तो स्पर्श झाल्याचा आनंद आहे चित्ताला, चैतन्य स्पर्श आपण त्याला म्हणू, तो प्रकट करतायत. चित्ताला चैतन्य स्पर्श झाला आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं वर्णन करता येत नाही. म्हणजे काय झालं सांगताच येत नाही. गोंदवलेकर महाराजांच्याकडे हा प्रकारचा आनंद कसा असतो असं विचारलं होतं. तर ते म्हणले की असं बघा की तो तसं सांगता येणार नाही. मग त्याने एक उदाहरण दिलं की एका घरामध्ये 2 मुली होत्या आणि पूर्वी म्हणजे असं लवकर लग्न व्हायचे लहानपणी आणि मुलगी वयात येईपर्यंत माहेरीच राहायची. पण तिचा नवरा कधी कधी तिला भेटून जायचा. तर ती मोठी मुलगी असते, तिचं लग्न झालेलं असतं आणि तिचा नवरा मधनं येत असे आणि धाकटी मुलगी बघते त्यावेळेला तिला असं लक्षात येतं की नवरा यायचं म्हटल्यानंतर आणि तो येतोय असं म्हटल्यानंतर हे ताई भयंकरच आनंदात असते. तर तेव्हा ती विचारते एक दिवस ताईला की अगं तुझा नवरा ज्या वेळेला येतो किंवा यायचा असतो तुला समजतं आणि तो येत असतो त्यावेळेला तुला खूपच आनंद होतो, तो कशा प्रकारचा असतो. तेव्हा ती सांगते की तुझं लग्न झालं की तुला कळेल. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे, अलीकडे होत नाही. तुझं लग्न झालं की तुला कळेल असं ते जे म्हटलेलं आहे. तसं म्हणले महाराजांनी की तुम्ही वयात आलात की तुम्हाला कळेल. थोडक्यात म्हणजे या सर्व आनंदाच्या वगैरे सगळ्या वर्णनांच्या मधनं आपण जात असतो त्यावेळेला आम्हाला तो प्राप्त कसा होईल. तर शांत बसून स्वचा वेध घेता घेता हा टप्पा येऊन जातो की अतिशय शांत स्थिती, साधल्याचाच आनंद होतो, बसण्याचा आनंद होतो, केवळ अस्तित्व आहे अशा प्रकारची अवस्था जर का टिकली बराच वेळ की त्या दिवशी तर अगदी विलक्षण आनंद होतो. मग होता होता त्या गोष्टीची सवय पडते. पण आनंद आणि सुख हे जवळजवळ आहेत, पण अस्तित्वाशी संबंधित आनंद आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याचा आत्मस्वरूपाचं वर्णन करताना आनंद ना निरानंदो, एकना विविधो, मुक्त ना बद्धू आत्मपणे असं म्हटलेलं आहे. आनंद ना निरानंदो असं म्हटलेलं आहे. दुःख असं म्हटलेलं नाही आहे, कारण की आनंदाच्या विरुद्ध दुःख हा शब्द नाही, निरानंद, आनंद नाही अशी अवस्था. हे किती सूक्ष्म असतं बघा की कुठेही असे लूज एकही शब्द वापरला जात नाही. काय सांगो झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. आता अशा प्रकारची ही जी अवस्था निर्माण झाली त्याच्यातनं
अंतःकरण दुसरीकडे अजून कुठे चालतच नाही, म्हणजे जातच नाहीये. हीच अवस्था धरून ठेवावीशी त्याला वाटते, पुढे चाले नाहीये आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. गर्भाची आवड जे आहे, निरनिराळ्या प्रकारचे संस्कार पूर्वजन्मीचे वगैरे घेऊन तो गर्भ आलेला असतो. त्याच्या काही आवडीनिवडी असतात त्या जीवाच्या. मग आईला त्याच्या आवडीनुसार डोळे लागतात. आंबट खावंसं वाटणे, तिखट खावंसं वाटणे. काही काही वेळेला आया त्या आपल्या आवडी पण गर्भाच्या नावावर घालतात. काय ना, पाणीपुरीच आवड गर्भाच्या. महापुरुषांच्या जीवनांचं वर्णन सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हे डोळे आहेत, की कौशल्येला डोळे लागले त्यावेळेला. काय डोळे आहेत म्हणून दशरथाने विचारलं, त्यावेळेला रावणाचा वध करीन असं डोळे लागलेले आहेत. किंवा देवकीला जे डोळे लागले त्याच्यामध्ये कंसाचा वध करीन अशा प्रकारचं डोळे. म्हणजे पुढे जे कार्य त्यांच्याकडनं होणार होतं, अवतार कार्य, ते डोळे म्हणून त्यांना लागलेले असे वर्णन आहेत. आमच्याकडे अशा प्रकारचं काही उद्दिष्टच नसल्यामुळे असे काही डोळे वगैरे आम्हाला माहिती नाही आहेत. पण असं हा कन्सेप्ट आहे की गर्भाची जी आवड असते त्यानुसार मातेला डोळा लागतो. असं करावं असं वाटतं, तसं करावं असं वाटतं, अभ्यास करावा असा वाटतो, शास्त्रग्रंथांचा अभ्यास करावा असा वाटतो, किंवा पद ऐकावीशी वाटतात. हे सुद्धा सात्विक डोळे असतात, जरूर असतात. इतर वेळेला ती मुलगी अजिबात इकडं वळलेली नाही, पण तिला अचानकपणाने अशा प्रकारची इच्छा निर्माण होते. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेचीचा जिव्हाळा तेथे बिंबे. म्हणजे त्या गर्भाच्या ठिकाणी जो जिव्हाळा असतो ज्या विषयाच्या बाबतीमधला, तो मातेच्या ठिकाणी प्रगट होतो. तशा प्रकाराने मी आता आनंद गर्भ आहे, आणि किंवा तो आनंद गर्भाचं प्रगटीकरण, आनंद हाच गर्भ आहे, त्याचं प्रगटीकरण काय आहे तर आनंद हेच त्याचं प्रगटीकरण आहे. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. गर्भ म्हणजे आंतरिक स्थिती. आंतरिक स्थिती ही जी आनंदाची आहे, त्यामुळे सगळे वृत्तिरूप तरंग सुद्धा आनंदाचेच दिसत आहेत, सगळं विश्व आनंदाचं दिसत आहे. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली की गर्भाचे आवडी मातेचा डोळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा. तशा प्रकारचा ठसा अंतःकरणावरती त्या आनंदाच्या आविर्भावाचा ठसा, म्हणजे मूळ गाभाच तुम्हाला प्राप्त झाला. आणि मग त्याचा जो अनुभव आहे तो सहजच मुखातून बाहेर पडला. अरे आनंद आहे, आनंद आहे, अशा प्रकारचा आनंद आहे असं सहज म्हणणं नाहीये. हे योगपर अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याचे सहज प्रगटीकरण की आनंदामध्ये आनंद आहे. ते नुसतं कोरडेपणाने वावरत असताना काय कसं काय बरं चाललंय का, आनंद आहे असं म्हणतात, तो हा नाही. गर्भाचे आवडी मातेचा डोळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा. म्हणजे हे सर्व काही विश्व परमात्मा स्वरूप आहे, आणि त्याच्यामधला जो सच्चिद आनंद आहे त्या आनंदाने व्याप्त आहे, तेच माझं स्वरूप आहे. हा सगळा जो तत्वाचा विचार आहे त्याचा अनुभव घेतोय, त्याला ठसा असं म्हटलं. आणि तो अनुभव सहजच शब्दरूपाने प्रगट झाला. मी काही तो
अभंग केला आहे हे किंवा मला ते काही सांगायचं असं नाही, तो सहजच स्वतःच प्रगट झाला. मी महाराजांचं याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की हे जे अभंग आहेत ते सुद्धा त्यांचे ते प्रगट झालेले आहेत, मी ते तयार केलेले नाहीत. तसा हा जो अनुभव आहे आनंदाचा, त्या अनुभवानीच शब्दांचं रूप घेऊन ते प्रगट झाले. तसा हा आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, तो जर का अर्थाच्या दृष्टीने बघितलं तर दमवून टाकणारा अभंग आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्या आनंद या शब्दाचा अर्थ काय आहे, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की तत्वस्वरूप आनंद, तत्वस्वरूपाला सच्चिद आनंद असं म्हटलं जातं. त्या तत्वस्वरूपाचा अनुभव जो प्रगट होतो वृत्तीरूपाने, तो आनंद तरंग आहे. आणि तो आनंदाच्या डोहामध्ये म्हणजेच परमात्मा जो विश्वव्यापी आहे, तोच आनंदाचा डोह. त्याच्या अनुभूतीला म्हणजे त्याला चित्त जोडलं गेल्यानंतर ज्या काही अवस्था प्राप्त होतात त्याच्यात ही एक आनंदाची अवस्था आहे. आणि ती अवस्था जी आहे ती प्राप्त झाल्यानंतर तो अनुभव सरसा मुखे आला, सहजच मुखामधनं आला. आता तुकाराम महाराजांनी सांगून हे सुचवलेलं आहे की आनंद आनंद म्हणत बसू नका, मूळ स्वरूपाचा वेध घ्या, म्हणजे मग तुम्हाला तो प्राप्त होईल. नाही तर तुम्ही नुसतंच हे अभंग म्हणत बसले आणि खूपच आनंद झाला, तो आनंद होतो, परंतु त्याचं कारण काय तर गायन कला. ते छान वाटतं ऐकायला, ते शब्द छान असतात, म्हटलं छान जातं, या सगळ्या गोष्टीने आनंद होतोच. पण ते एक प्रकारची सुखमयता आहे, चित्त शांत पण होतं आणि त्याच्यातनं एक आनंदाच्या जवळची अवस्था प्राप्त होते. पण आपण त्याला आनंद म्हणू. पण तो जो आनंद आहे तो तरंगासारखा आहे, थोडासाच असतो. मूळ आनंद जर का प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला जो काय त्याचा अनुभव असेल तो महाराजांनी या अभंगामध्ये प्रगट केलेला आहे. एका दृष्टीने तत्वस्वरूपाचा अनुभव प्रगट करणे आणि दुसऱ्या दृष्टीने सानंद समाधी, तिचा जो प्रत्यय आहे तो प्रगट करणे, या दोन्ही गोष्टी एकत्रितच या एकाच अभंगामध्ये साधून गेलेल्या आहेत. असा अप्रतिम अभंग कितीतरी प्रकाराने आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो आनंद, पण आपण मुख्यतः सुख घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या सुखामुळे अशी अंतःकरणाची थोडी शांत स्थिर स्थिती होते सुख प्राप्त झाल्यानंतर. आणि त्यातनं आनंद प्रगटी करण्यासाठी म्हणून, प्रगट होण्याच्यासाठी म्हणून एक अनुकूलता निर्माण होते. त्यामुळे आपल्याला सुखाची का ओढ असते, तर मूळ ओढ आहे ती आनंदाची आहे. आणि त्या आनंद प्रगट व्हावा याच्यासाठी अनुकूलता या दृष्टीने सुख जर का मिळालं तर बाकीच्या ज्या कटकटीच्या वृत्ती असल्या सगळ्या थांबतात. मग मला आनंदाचा आविर्भाव, जो मूळ अपेक्षा आहे किंवा जी मूळ ओढ आहे ती प्राप्त होते. म्हणून माणसाला खरी ओढ सुखाची नसते, खरी ओढ असते ती आनंदाची असते. पण ज्याला तो प्राप्त झाला आहे त्याचा अनुभव आपण ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की अरे हा सगळा आनंद मूळ तत्वाशी संबंधित आहे. तत्वाचा वेध घेणाऱ्या व्यक्तीला या आनंदाचा गाभास सापडून जाईल. मग सगळे संत हे नेहमी आनंदाच्या वृत्तीमध्ये असतात किंवा शांत वृत्तीमध्ये असतात, हे सगळं बघतो आपण. आणि आपल्याला असं वाटतं की आपण असे का नाही होत. याचं कारण की आम्ही स्वस्थ नाही आहोत म्हणून अस्वस्थ आहोत. स्वस्थ असलं की ती व्यक्ती शांत अवस्थेत असते आणि हा आनंद येतो शांतीप्रधान आनंद आहे. हा आनंद असा हुल्लडबाजीचा किंवा कुठल्या तरी याच्याबरोबर नाचण्याचा, अमक्याचा, ते पण मूळ आनंदाच्या प्रवाहाचे हे तुषार आहेत असं समजलं जातं. हे सगळ्या प्रकारचे आनंद, पण ते तुषार आहेत. तुम्ही तुषारांनी तुमची तहान भागवण्याचा प्रयत्न करू नका, मूळ स्रोताकडे जा, असं एकंदरीत या अभंगामधनं सुचवलं जात आहे. म्हणजे त्यांचा काही उद्देश काही नाही आहे, त्यांना जसं स्फुरण आलं तसं त्यांनी ते लिहिलं. त्यांनी काही योजून थोडेच अभंग लिहिले की आता हा विषय मांडायचा आहे बरं का, असलं काही नाही.
धडाधड इतके अभंग आणि इतक्या वेगळ्या वेगळ्या अनुभूती महाराजांनी मांडलेले. आश्चर्य वाटतं की काय ते. तुका म्हणे माझं बोलवितो देव. मला देव बोलवतो, मी बोलत नाही. नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार, मी आहे मजूर विठोबाचा. निर्धारा वचन ओढविल्या माझ्या, कृपाळूने लज्जा राखेली. त्यांनीच सगळं केलं. आणि या सगळ्या गोष्टी सांगायला, असं म्हणायला त्यांना किंचितही लाज वाटत नाही. मी आहे मजूर विठोबाचा, त्याची मजुरी करतोय, त्याच्यातनं जे काय मला मिळतं ते मिळतंय. पण मुख्य म्हणजे मी फक्त एवढंच करतोय की त्यांनी माझ्याकडं जे दिलेलं आहे ते मी फक्त पुढे करतोय, बाकी काय करत नाही आहे. म्हणजे माझ्याकडनं ते केलं जातं एवढंच आहे. म्हणून एका ठिकाणी महाराजांनी असं म्हटलेलं आहे, भरोनिया झिजलो मापाची या परी. देवाशी भांडण करत असताना की माप असतं की नाही, तर तू मला जे दिलंस ते सारखं मी माप टाकत राहिलो. इतरांना देणं म्हणजे तर काव्यस्फुरण आणि ते प्रकट करणं, हे तू मला दिलंस ते मी माप टाकत राहिलो. पण माप ते धान्य भरून 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 काही काळाने झिजतं. तसं मी झिजलोय तुझं माप टाकून टाकून, मापाला काहीच मिळत नाही, तसं माझं होतंय. असं भांडण पण करतात एकदा. परंतु ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही प्रकारचा अहंकारात्मक आविर्भाव महाराजांच्या ठिकाणी नाही की मी हे अभंग केले. म्हणून हा सगळा अनुभव सरसा मुखी आला, अनुभव सहजच मुखी आला. त्याच्यासाठी म्हणून मी पण अनुभव मात्र घेतलेला आहे चित्ताने चैतन्याचा. आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जी एक पूर्णपणाने तदाकार स्थिती होण्याच्या मार्गावरती आनंदाचा आविर्भाव झाला, तो प्रकट केलेला आहे, जो आनंद समाधीमध्ये प्रकट होतो. परंतु नंतर तो जातो असला भाग नाही. ते सर्व व्यवहारामध्ये जे जे काही कृती करतात त्या सगळ्या कृतींच्या मधनं तो सगळा प्रगट होतो. त्यांच्या सगळ्या कृतींच्या मधनं प्रगट होणारी गोष्ट म्हणजे एक तर शांती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद. त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं. ते जे प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा प्रसन्न वाटतं की आहा बरं आहे, हा बरं आहे महाराज, असं आपण म्हणतो. म्हणजे कारण की त्यांचा प्रभाव आहे, ते सगळं जगलेले आहेत आणि तशा प्रकारचं जीवन आमचं व्हावं अशी आपली पण इच्छा असते. म्हणून पूर्णत्वाची माणसाला ओढ असते आणि ज्या ठिकाणी ते पूर्णत्व दिसतं त्या ठिकाणी त्याचं मन रमून जातं. काही अपेक्षा नाहीत. मागणी तर मागतोच माणूस की मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, परंतु तरी देखील एक मन असं असतं की जे म्हणतं की महाराज मला तुम्हीच पाहिजेत. याचं कारण की जे पूर्णत्व आहे त्यालाच आपण महाराज म्हणत असतो, त्यालाच आम्ही स्वामी म्हणत असतो. म्हणजे जे जे काही आम्ही जे म्हणत असतो त्यांच्याकडे पाहून ते त्यांच्या पूर्णत्वाला धरून असतं आणि आम्हाला तुम्हीच पाहिजे, म्हणजे तुमची अवस्था प्राप्त व्हावी अशा प्रकारची पण एक त्याच्या पाठीमागची भूमिका असते आणि प्रेमभावना पण असते. म्हणून संत सहवासामध्ये या गोष्टी मिळून जातात, तिन्ही गोष्टी, की एक प्रेम मिळतं, शांती मिळते आणि आनंद मिळतं. त्या आनंदाचा आविर्भाव कसा होतो आणि कशा रीतीने तो प्रगट होतो या अभंगात अप्रतिम सांगितलं. हरिओम तत्सत. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.